नमस्कार गाईज, माझं नाव जय कोबनाक आणि मी गाईज आज आलो आहे जंगलामध्ये. आमचा इकडे प्लॉट आहे. तर मी आज इकडे बरेच दिवस आलो जंगलामध्ये इकडे फिरायला. माझ्या प्लॉटमध्ये काम असतं त्यामुळे मी कधी इकडे माझ्या प्लॉटमध्ये टाईम नाही भेटत मला जायला असं. तर मी आज इकडे आलो आहे. तर इकडे सर्व लेबर वगैरे आहेत, वरच्या साईडला वगैरे सर्व. इकडे या साईडला लावलेली आग. आणि तुम्हाला या जंगलामध्ये आमच्या इकडे खूप आंबे झालेत. आणि इथे कैरी खूप भारी पिकल्यावर खूप चांगला गोड लागते आंबा. आणि आता काहीच काय पिकले नाहीत, खाली कैरी झाले आहेत. त्यामुळे तोंड काय आपलं खराब होईल, त्यामुळे मी नाही खात. ह्या साईडला पण खूप भरपूर आलेले आहेत, तुम्हाला दिसते वरती इकडे खूप भारी. आणि ह्या साईडला पुरी स्वच्छता केली आहे प्लॉटमध्ये, खूप भारी वाटतं आहे गाईज. आणि जे पेट्रोल आहे कर्दीचे झाडे आणि दुसरी गवत वगैरे असेल, पाला वगैरे पडले असेल, ते या साईडला आग लावलेली आहे. आणि तिथे तो पोरगा आहे, तो आग लावतो. तो आग लावायचा आहे पहिल्यापासून. आपला इकडचा नाही, तो MP चा आहे, त्याचं नाव आहे आंबाराम. आणि आपण चाललो आहे तर वरती. खूप इकडे स्वच्छता केली आहे. खूप कैऱ्या वगैरे खूप झालेत, पिकल्यावर खायला नक्की भेटेल. आणि करवंदे पण आलेले तिकडे. तुम्हाला करवंद वगैरे दाखवतो पुढे आपल्या व्हिडिओमध्ये. आणि मी चाललो आहे गाईज वरती. खूप किती दिवसाने आलो इकडे, पण इकडे रानामध्ये फिरलात तर हवा वगैरे खूप भारी वाटते. आणि या साईडला खड्डे केले आहेत काळमी ठेवासाठी. इकडे खूप आम्ही काळी मिरची म्हणा, चंदन म्हणा, आम्ही इकडे सर्व लावले. त्याचा काही अर्थच नाही. आणि हा इकडे आगलावी आहे, तो आगच लावत असतो. तो त्याचा नावच आगलावी आहे, त्याला आम्ही जाम तसं होता. त्याचं नाव आंबाराम, छोटा पक्या डॉन रुफ. तर इकडे आहे ते सुप्यादा रुपये दलवी. आणि वरती काम 50/2026 प्लॉटचा सुपरवायझर कल्पिश रामाने. प्लॉटचा इकडे खूप दम लागतो गाईज. तुम्ही कधी चाललात तर मला पण दम लागतो, तुम्ही पण दमाल. स्वच्छता इकडे केली आहे गाईज. हे रानटी सर्व आंबे आहेत, इकडे लावलेले नाही मी. इकडे खूप स्वच्छता केली आहे, मला खूप भारी वाटते गाईज. तुम्हाला अजून दाखवतो पुढच्या व्हिडिओमध्ये की अजून काय काय आहे इकडे लावलेलं आहे. काळी मिरची लावलेली आहे. तुम्हाला जर काळी मिरची दिसली मला तर तुम्ही ह्या साईडला नवीन प्लांटेशन करायचं आम्हाला, म्हणून आम्ही गड्डे मारून ठेवले तिकडे, खड्डे मारून. आणि वरती पण काम चालू आहे अजून. तुम्हाला काम दाखवतो, कशी झाडे तोडतात, कसं म्हणजे शेतीमध्ये काम करतात तसं इकडे कष्ट करायला लागतो, घाम गाळायला लागतो, तेव्हा काही पैसे भेटतात. मजूर लोकांना घर चालवतात. असे इथे शेतीचे काम चालू आहे आणि तुम्हाला दाखवतो थोडे. तर गाई ह्या साईडला काळी मिरची लावलेली आहे गेल्या वर्षी, बघू शकता. गाईज आपल्याला काजू पण भेटलेला आहे, खराब झाला आहे बघा. काजू खूप काजू, मी पण काजू खाल्ला असेल यावर्षी, पण मी खाल्ला नाही. खूप भारी. आणि तुम्ही आता मला दाखवले ब्लॅक पेपर. ब्लॅक पेपर तुम्ही म्हणजे काय म्हणाल, तुम्हाला वाटेल ब्लॅक पेपर म्हणजे काय. ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरी, जी आपण जेवणामध्ये अशी खा तरी ती खायला भारी वाटते. आमच्या ह्या वर्षी झालेल्या काळी मिरची आमच्या भरपूर झालेल्या. आम्ही सरांना दिल्या, अर्धे होते ऑफिसमध्ये ठेवलेले. तर मी या साईडला आलो आहे गाईज. आता इकडे साफसफाई केली आहे गाईज. हा इथे चंदन लावलेलं आहे, व्हाईट चंदन आहे. ह्याला पाळवी नाही फुटे जास्त, मोठे पण आहे इकडे. आणि इकडे वरती सर्व काम चालू आहे. सुपरवायझर हा हुलिया,
त्याचं नाव आहे हेमंत. आणि इकडे स्वच्छता करायची बाकी आहे इकडे खूप. इकडे करदी असतील तुम्हाला सर्व भेटेल इकडे खायला तुम्हाला. करवंद जर तुम्हाला दिसली मला तर तुम्हाला नक्की दाखवतो. करवंद खूप भारी वाटतं खायला. काहीच तर गाईज इकडे पण सर्व खूप माणसं आहेत. हे अशाला काम करतात. तुम्ही बघू शकता खूप गरमी. झाडाची हवा पण येऊ शकत नाही इकडे. पण खूप भारी वाटतंय. सर्व करवंदी असतील. मग दाखवतो करवंद. ह्या साईडला लेबर सर्व आहेत आपल्या. गाईच करवंद खूप भारी. तुम्ही कधी खाल्लेत काय? हा आमच्याकडे करवंद बोलतात. तुमच्याकडे काय म्हणतात मला नाही माहिती. नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही. इकडे कमीच पिकलेत. जे जे लाल होतात चाललेत ना ते पिकत चाललेत. आणि खूप मासे मी खाल्ले 4-5 असे सर्व करवंद मी खाल्लेत. ह्यातला बघूया आपण. खूप जंगल आहे ह्या साईडला. बघा गाईज आता थोडे पिकत चाललेत. व ह्या साईडला करवंद आहेत. मग अशी तुम्हाला आंबा दाखवला तर पिकेल. खायला जाम भारी वाटते. आंबा अशी खाल्ला मी गोड आहे. एकदा खाऊन सांगतो. भारी वाटते. थोडं आंबट पण आहे पण चांगलं आहे. बघा ह्या साईडला पण पिकले. तुम्ही आता बघितलं असेल गाईज की करवंद खूप भारी. थोडे आंबट पडे इकडे. त्याचं टेन्शन नाही. आणि आपण सावलीला थांबूया. खूप दमलो इकडे चालून चालून. आणि गाईज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. आणि अशाच नवीन नवीन माझ्या व्हिडिओमध्ये येतील माझे नवीन व्हिडिओ. तर तुम्ही तुमचा सपोर्ट असू द्या. आणि आई इकडे प्रार्थना करतो तुम्ही नक्की मला सपोर्ट कराल. आणि इथे थांबतो. धन्यवाद गाईज.